रामराम शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस नागेश राऊत। तर आज आपण पाहतोय की आपली एक सिरीज चालू आहे आणि आज आपला पोटॅशियम या अन्नद्रव्याविषयी तर आज आपण माहिती पाहणार आहोत। तर आपल्या पिकात पोटॅशियम किती महत्त्वाचं आहे तर ते आज आपण पाहणार आहोत। तर पोटॅशियममुळे काय काय पिकात बदल घडतात ते पाहूया आपण। तर पोटॅशियममुळे आपण पाहू शकतो की पिकामध्ये जे स्टोमॅटा ओपनिंग आणि क्लोजिंग ही प्रक्रिया होत असते, त्याच्यामध्ये पोटॅशियम हा महत्त्वाचा अन्नद्रव्य आहे किंवा त्याच्यामुळेच होत असते। आपण पाहतो की पिकामध्ये म्हणजे बाकीचे अन्नद्रव्य असतील किंवा स्टार्च किंवा प्रोटीन वगैरे अमायनो ॲसिड याच्या वहनासाठी तिथं पोटॅशियम हे काम करत असतो आणि पिकामध्ये आपल्या प्रकाश संश्लेषण जी क्रिया घडते त्याच्यामध्येही पोटॅशियमचा काही प्रमाणात हात असतो। आणि आपण पाहतो की आपल्या पिकामध्ये फळाची साईज असेल किंवा रंग, चव आणि आकार याच्यासाठीही पोटॅशियम खूप महत्त्वाचं आहे। आणि पोटॅशमुळे आपल्या पिकातील रोगप्रतिकारक क्षमता जी वाढत असते किंवा आपल्या किंवा रोग वगैरे पिकावर येत असतात तर त्यासाठी प्रतिकारक क्षमता ही पोटॅशमुळेच वाढत असते किंवा आपलं म्हणजे पीक रोग आलं तरी बळी पडत नाही। आणि आज या पोटॅशच्या कार्यानंतर आपण त्याची डिफिशियन्सी आली तर पिकामध्ये काय बदल घडतात पाहूया। तर पोटॅशची जर डिफिशियन्सी आली तर एकदम जे खालचं ओल्ड यूज असतं तर त्यावर त्याचे परिणाम दिसून येतात। तर एकदम ओल्ड यूजवर आपल्याला तपकिरी रंगाचे ब्लॉचेस दिसून येतात आणि त्रिकोणी आकारात पान आपलं करपत असतं किंवा आपण पान पाहतो किंवा झाड एकदम कमकुवत झाल्यासारखं आपल्याला दिसत असतं। अशा प्रकारे आपल्याला आपल्या पिकामध्ये पोटॅशियम या अन्नद्रव्याची गरज असते। धन्यवाद।